ठरलं तर मग या मालिकेच्या 23 नोव्हेंबरच्या भागामध्ये विमल सांगत असते, तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या, मी फराळाची तयारी करते. मधुभाऊ म्हणतात, सायली बाळा, अगं खरंच आपल्या माणसांना भेटल्यावरती माझं पोट भरलंय, मला खरंच काही खायला नको. मग आता सायली एक एक करत आपल्या घरच्या सगळ्या माणसांची ओळख करून देते आणि सांगते, मधुभाऊ हे बघा, या आहेत ना, या आमच्या पूर्णाजी, म्हणजे या घराचा खंबीरपणे त्या व्यवस्थित कणा आहेत. घरामध्ये कोणतंही संकट आलं किंवा कोणताही क्षण आला तरी पूर्णाजी खंबीरपणे उभ्या असतात. आता पूर्णाजी मात्र तोंड फिरवते. इकडे अस्मिता सांगत असते, बघितलंस ना, या मुलीची कशी लाळ टपकते ती पूर्णाजीच्या समोर. पण पूर्णाजी इतकी माजोरडी असते की मधुभाऊंना साधा नमस्कार करायची पण तिला अजिबात हे नसते. ती तिकडून तडातडा निघून जाते. मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. मग आता सायली सांगते, मधुभाऊ म्हणजे त्यांची औषध घेण्याची वेळ झाली ना, त्यामुळे त्या आता इथून गेल्यात. तशा आमच्या पूर्णाजी खूप चांगले आहेत, पण पूर्णाजीचं तोंड मात्र कडू झालेलं असतं. पूर्णाजी निघून गेल्यावरती आता मात्र सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. मग सायली आता प्रतापकडे येते आणि म्हणते, मधुभाऊ हे आमचे बाबा आहेत. हे बाबा आहेत ना, हे या घराला अगदी खंबीरपणे वटवृक्षासारखे सांभाळतात. यांचा औषधांचा खूप मोठा बिझनेस आहे. त्यावरती प्रताप आता मधुभाऊंना खरंच नमस्कार करतो आणि मधुभाऊंचा अपमान करत नाही याचा आता सायलीला आणि अर्जुनला बरं वाटतं. त्यानंतर एक एक करत सायली आता सगळ्यांची ओळख करून देत असते. मग ती आता कल्पनाकडे येते आणि मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ या आमच्या. मधुभाऊ म्हणतात, सासूबाई ना. सायली सांगते, नाही, या सासूबाई नाहीत, या न माझी आई आहेत. याच्यावरती कल्पना म्हणते, तुमची मुलगी खूप गोड आहे म्हणजे हिला न दुसऱ्यांचं कौतुक करायला खूप आवडतं, म्हणूनच ती माझं कौतुक करते आहे. नमस्कार करते मधुभाऊ, असं म्हणत कल्पना नमस्कार करते. त्यानंतर सायली आता एक एक करत सगळ्यांची ओळख करून देते. अस्मिताची ओळख करते. अस्मिता मात्र तिथेच उभी असते. मग कल्पना म्हणते, हे बघ अस्मिता, नमस्कार कर. मग नाईलाजाने अस्मिताला नमस्कार करायला लागतो. त्यानंतर इकडे अश्विनची ओळख करून दिली जाते. सायली सांगते, हे आहेत ना, हे भाऊजी असले तरीसुद्धा मी यावर्षी यांना राखी बांधली. कुठचीही नाती तुटली ना तरी भावा बहिणीचं नातं काही तुटणार नाही आहे. अश्विन म्हणतो, मधुभाऊ म्हणजे सायली बहिणीने जोडलेलं कोणतंच नातं तुटणार नाही. आणि अश्विनसुद्धा मधुभाऊंना नमस्कार करतो. एक एक करत सगळ्यांच्या ओळखी होत जातात. त्यानंतर चैतन्यकडे येत सायली म्हणते, यांना तुम्ही वकील म्हणून ओळखत असाल, पण मैत्री कशी करावी, रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नातं मैत्रीचं यांचं आहे, हे यांच्याकडूनच आपण शिकावं. त्यानंतर चैतन्यसुद्धा मधुभाऊंना नमस्कार करतो. मधुभाऊ म्हणतात, सायली बाळा, तुझी सगळीच नाती किती गोड आहेत. इकडे प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो. त्यावरती सायली सांगते, एक ओळख अजून करून द्यायची बाकी आहे. या आमच्या विमलताई, म्हणजे आपल्या घरात कशा आपल्या कुसुमताई आहे, तसेच या मला मोठ्या बहिणीसारख्या आहेत. या घरात आल्यापासून मला मोठ्या बहिणीची कमतरता यांनी कधी जाणवूच दिली नाही. मग आता इकडे विमलसुद्धा मधुभाऊंना नमस्कार करते आणि मधुभाऊ तिला आशीर्वाद देतात. एक एक करत सगळ्यांच्या ओळखी होत असतात. त्यावेळेला कल्पना म्हणते, काय ग सायली, तुझ्या नवऱ्याची ओळख करून दिली नाहीस, म्हणजे आत्तापर्यंत मधुभाऊ त्यांना फक्त एक वकील म्हणून ओळखतात ना. सायली म्हणते, नाही, माणूस म्हणून ते किती मोठे आहेत ना हे मधुभाऊंनी ओळखलेलं आहे. मधुभाऊंना माहिती आहे की एक माणूस म्हणून त्यांच्याकडे खूप गुण आहेत. माणुसकीलाच धरून नाही तर सगळ्यांसाठी मदत करण्यासाठी ते किती पुढे असतात माहिती आहे. आणि सर, आज तुम्ही मला जे गिफ्ट दिलं ना दिवाळीचं, ते इतकं अनमोल आहे ना, इतकं प्रेशियस आहे की खरंच काय सांगू. असं म्हणत सायली रडायला लागते. अर्जुन तिला सावरतो आणि म्हणतो, तुम्ही सगळेजण आत्तापर्यंत मला टॉन्ट मारत होतात ना की सायलीला पाडव्याचं काहीच गिफ्ट दिलं नाही, तर हेच माझं सायलीला पाडव्याचं गिफ्ट आहे. कारण मला माहिती होतं की यापेक्षा जास्त प्रेशियस गिफ्ट मी सायलीला देऊच शकत नाही. असं म्हणत अर्जुन सगळ्यांच्या समोर हे सायलीचं गिफ्ट आहे असं सांगतो. इकडे प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो. त्यावेळेला आता इकडे प्रिया सांगत असते, अच्छा, म्हणजे मधुभाऊंना ही दिवाळी ना अगदी लक्षात राहणार आहे खूपच. असं म्हणत आता इकडे कल्पना म्हणते, काय ग तन्वी, तू नाही आशीर्वाद घेणार मधुभाऊंचा. यावरती प्रिया सांगते, हो तर, म्हणजे आत्ता मला माझे खरे बाबा मिळाले असले म्हणून काय झालं, मधुभाऊंनी खूप मोठा गुन्हा केला असला म्हणून काय झालं, खरं तर मी मधुभाऊंच्या पाया पडणारच. असं म्हणत ती पाया पडते. त्यावेळेला मधुबाई म्हणतात, हे बघ प्रिया, सत्यवचनी हो. असं म्हणत एकाच शब्दामध्ये प्रियाचा पार माज मधुभाऊंनी उतरवलेला असतो आणि प्रिया लांब जाऊन उभी राहते.
एक एक करत आता कल्पना सांगते, हे बघ सायली, अगं पाडव्याला वडिलांना पण ओवाळायचं असतं, छानपैकी उठणं तेल लाव आणि मस्तपैकी ओवाळून घे बरं. सायली म्हणते हो हो, आणि ती सांगते मधुभाऊंना पाटावरती बसता येणार नाही, एक खुर्ची आणाल का विमलताई. मग विमल खुर्ची आणते, मधुभाऊ बसतात. मधुभाऊ म्हणतात कशाला साऊ बाळा हे सगळं. मग सायली काही ऐकत नाही, छानपैकी उठणं तेल वगैरे लावते आणि लावता लावता आता सायली मध्येच थांबते आणि म्हणते मधुभाऊ, अहो तुम्ही किती वाळलात ओ, म्हणजे दिवस रात्र तुम्ही फक्त आमचाच विचार करत असताना स्वतःची काळजी घेत नाही ना. यावरती मधुभाऊ म्हणतात नाही ग, अगं वयोमानानुसार होणारच ना. यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही आता इतके इमोशनल होऊ नका, हा सगळे फोटो एकदम सॅड येतील, हसा बरं सगळ्यांनी. उठणं तेल लावून झाल्यावरती आता इकडे विमल सांगते मधुभाऊंना आंघोळ करायला पाहिजे ना. कुसुम म्हणते हो तर मधुभाऊंना आंघोळ करायला पाहिजे, पण मधुभाऊंनी कपडे तर आणलेले नाही आहेत. तोपर्यंत आता इकडे अर्जुनने सगळ्यांसाठी आणलेले कुर्ता ड्रेस तो घेऊन येतो आणि म्हणतो मी सगळ्यांसाठी ऑलरेडी कपडे आणलेले आहेत, बच्चे कंपनी हे तुमचे कपडे आणि मधुभाऊ तुम्ही हे छानपैकी कपडे बदलून या. मधुभाऊ म्हणतात कशाला तुम्ही माझ्यासाठी इतका त्रास केला. अर्जुन म्हणतो हे बघा, हे तुमच्या जावयाचं नाही तर मुलाचंच घर आहे. असं म्हटल्यावरती प्रिया सांगते मधुभाऊ ही दिवाळी तर तुमच्या जावयामुळे तुमची अविस्मरणीय दिवाळी होणार आहे मधुभाऊ. आणि प्रिया पुन्हा टोमणा मारते. आता मधुभाऊ कुर्ता घेऊन अश्विनसोबत आंघोळ करून ड्रेस चेंज करण्यासाठी जातात. सायलीला खूप भरून आलेलं असतं. अर्जुनकडे पाहताना तिला स्वतःचाच हेवा वाटत असतो. मग मधुभाऊ छानपैकी ड्रेस चेंज करून येतात. सायली त्यांना छानपैकी ओवाळते आणि ही ओवाळणी चालू असताना सायली आता सगळ्याच मुलांकडे प्रेमाने पाहत असते. तोपर्यंत इकडे आता अस्मिता सांगते बघितलंस बघितलंस, म्हणजे या घरामध्ये येऊन या मधुभाऊंना इथे आणून सगळं इथलं साम्राज्य. याच्यावरती प्रिया सांगते अगं हे तर मी लहानपणापासून बघते, मला वाटलं होतं आता तरी माझ्या वडिलांच्या घरी आल्यावरती माझी सुटका होईल, पण नाही, इथे सुद्धा हाच ड्रामा पाहायला लागतोय. सायली मधुभाऊ एकमेकांना गोड पदार्थ भरवतात. त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात बाळा ओवाळणी म्हणून हा बाप तुला काहीच देऊ शकत नाही, कारण तुझा बाप खूप फाटका आहे ग. यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही एका अनाथ मुलीला आत्तापर्यंत वाढवलं, इतकं मोठं केलं, हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे, अजून काय बरं मी गिफ्ट मागावं तुमच्याकडे. असं म्हणत सायली आता मधुभाऊंच्या जवळ येते आणि आता इतक्या दिवसानंतर आपले वडील आपल्याला भेटल्यामुळे सायलीच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो आनंद सगळ्यांना दिसत असतो. इकडे प्रताप म्हणतो कल्पना अगं जेवणाचं वगैरे या मुलांच्या काही बघशील का. कल्पना म्हणते हो हो बच्चे कंपनी, चला बरं तुम्हाला भुका लागले असतील ना, आज जेवण सगळं तुमच्या आवडीचं आहे, छानपैकी जेवण जेवून घ्या बरं. इकडे आता प्रियाला नुसतं राग येत असतो आणि ती विचार करत असते काय करू बरं, म्हणजे या लोकांच्या सोबत जेवण करायचं इतके दिवस तर या लोकांच्या सोबतच केलं, पण आत्ता या लोकांपासून सुटका झाली आहे तरी सुद्धा याच लोकांच्या सोबत जेवण करायचं मला काही पटत नाहीये. मधुभाऊ मात्र आनंदाने भरून गेलेले असतात. आपल्या माणसांच्या सोबत एक दिवस साजरा करायचा म्हणून मधुभाऊ खूप खुश असतात. पण या आनंदाला गालबोट लावण्यासाठी मूर्ख प्रिया समोर येते आणि प्रिया म्हणते मधुभाऊ म्हणजे तुम्ही इकडे आलात, आपल्या एकाच मुलीला भेटताय, आश्रमातील कुसुमताईला भेटलात, बाकी सगळ्या मुलांना भेटताय, पण ही मुलगी तुमच्या समोर उभी आहे, तिला आशीर्वाद दिलात, पण दोन शब्द तिच्याशी प्रेमाने बोलावेसे नाही का वाटले मधुभाऊ. म्हणजे मी सत्याची साथ दिली हे चुकलं का मधुभाऊ. माझी सत्याची साथ देणं तुम्हाला आवडलं नाही का, म्हणून तुम्ही माझ्याशी असं तुटक वागताय का. म्हणजे तुम्ही आश्रमात असताना सुद्धा माझ्याशी असंच वागायचात आणि आत्ता पण या मुलीवरची तुमची माया अटली का मधुभाऊ. असं म्हणत प्रिया नाटकी स्वरामध्ये बोलायला लागते. मधुभाऊ म्हणतात हे बघ प्रिया, आज न माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. माझ्या आयुष्यातील या आनंदाच्या क्षणांना मला तुझ्याकडून गालबोट लावून नाही घ्यायचं आहे. परत मधुभाऊंनी एका शब्दात सगळ्यांच्या समोर प्रियाचा सडकून अपमान केलेला असतो आणि आता मोठी मधुभाऊंना अक्कल शिकवायला आलेली प्रिया स्वतःच्याच तोंडावरती आपटते. मधुभाऊ म्हणतात हे बघ अजिबात काहीही माझ्यासमोर हे नाटकं करू नकोस, कारण मला माझ्या माणसांच्या समोर आनंदाने हा सोहळा साजरा करायचा आहे. असं म्हणत मधुभाऊ आता मात्र प्रियाला आता इकडे अचानक कुसुम सगळ्यांना निघण्याची घाई करत असते. कुसुम सांगत असते चला चला निघा, कारण पूर्णाजीने कुसुमला काहीतरी सांगितलेलं असतं आणि रागारागात पूर्णाजी घरात येते. त्यावेळेला कुसुम म्हणत असते पूर्णाई आम्ही निघतोय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय. पण खूप उशीर झालेला असतो, पूर्णाजीचा चेहरा चढलेला असतो आणि ती कुसुमला हातानेच सांगते थांब.
काही जास्त बोलायची गरज नाही आहे. काय रे अर्जुन, एका खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये असलेल्या आरोपीला या अन्नपूर्णा निवासामध्ये आणायला तुला काहीच नाही वाटलं? म्हणजे एक आरोपी खून करतोय आणि तो जेलमध्ये सजा काढतोय, तर त्याला जेलमधून बेलवरती सोडवून दिवाळी सण साजरा करायला अन्नपूर्णा निवासात आणतोस? एवढी तुझी हिंमत झाली? असं म्हणत पूर्णाजीने आता मधुभाऊंचा अपमान केलेला असतो. आत्तापर्यंत मधुभाऊंचा दिवस चांगला गेलेला असतो, सायली आणि आश्रमातील मुलांचा दिवस चांगला गेलेला असतो, पण पूर्णाजीने शेवटी सगळ्यात घाण केलेली असते. कुसुम तरी सुद्धा मुलांना आणि मधुभाऊंना घेऊन आपल्या घरी निघालेली असताना सुद्धा इकडे पूर्णाजीने हा सगळा तमाशा केलेला असतो. आता या तमाशाला अर्जुन काय उत्तर देणार आणि पूर्णाजीचा माज कसा उतरवणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.